नमस्कार, मी सोनाली. माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे अंडा करी. त्याच्यासाठी साहित्य पाहून घ्या. 3 कांदे घेतलेले आहे, 2-3 आल्याचे तुकडे घेतलेले आहे, 8 पाकळ्या घेतल्या लसणाच्या, 1 चम्मच धने घेतले आहे, 1 चम्मच जिरा घेतला आहे, 2 तुकडे खोबऱ्याचे घेतलेले आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली. चला आपण आता याला भाजून घेऊया तव्यावर. हे अशा प्रकारे भाजून घेतलेलं आहे मी. आणि लसूण आणि कोथिंबीर भाजायची नाही, अद्रक पण भाजायची नाही. आपण कांदा वगैरे भाजून घ्यायचा आहे. चला मग आपण मिक्सरमधून काढून घेऊया. हे अशा प्रकारे आपण मसाला तयार केलेला आहे. हे मी 3 अंडे घेतलेले आहे. आता आपण याला तळून घेऊया. हे तेल गरम झालं की असे अंडे टाकून द्यायचे. लालसर झाले पाहिजे. आता आपण याला काढून घेऊया. आता याच याच्यामध्ये हे आपण टाकून घेऊया. मी 2 चम्मच तेल टाकलेलं होतं आणि त्याच्यामध्ये अंडे फ्राय केले. हे मी जे साहित्य घेतलं आहे, गरम मसाला, धने पावडर एक चम्मच आणि मिरची पावडर पण 1 चम्मच आणि अर्धा कमी चम्मच मी घेतला आहे हळद पावडर आणि मीठ घेतलं चवीप्रमाणे. हे जे साहित्य आहे हे सगळं मी घरीच काढलेलं आहे. तुम्ही पण घरीच बनवा. हा आपला मसाला बघून घे. लालसर होईपर्यंत याला चांगला एकजीव करायचा. आणि टमाटर घेतले मी एक टमाटर टाकून घेऊया. आपण टाकून घेऊया आणि हे पूर्ण याचं टमाटरचं पाणी घाललं पाहिजे याच्यामध्ये. अशा प्रकारे आपण करून घेऊया. आणि आपला मसाला झालेला थोडा बाकी आहे. मी हे साहित्य टाकत आहे याच्यामध्ये आणि हे पूर्ण एकजीव करून घेऊया. आपण याच्यामध्ये जो मसाला मिक्सरच्या भांड्याला राहिलेला होता, हे आधी आपण पाणी टाकलेलं होतं ना, बस असंच फिरून घ्यायचं याला 2-3 मिनिट. आता आपण तो मसाला झालेला आहे. आता आपण पाणी टाकून घेऊया. एक 1.5 गिलास पाणी, जेवढं तुम्हाला लागतं तेवढं पाणी. आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची. आता याला मीडियम पॉवरवर करूया. एक उकळी चांगली काढून घेऊया. आता उकळी आली आहे. आपण एक अंडे टाकून घेऊया याच्यामध्ये.
आपली भाजी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. चला तर माझी अंडा करी तयार झालेली आहे. आणि तुम्ही पण खा आणि स्वस्त राहा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.